आजचा आपला व्हिडिओ आहे. एक जणांनी मला थोडंसं असं सांगितलं की कमेंट मला अशी आली की आता शनी महाराज वक्री होत आहेत, तर त्याच्यावर थोडासा एक व्हिडिओ बनवा किंवा माहिती द्या. तर शनी महाराज हे 13 जुलैपासून म्हणजे आजच्या दिवसापासून ते मीन राशीमध्ये वक्री होत आहेत. ते 29 नोव्हेंबरपर्यंत वक्री अवस्थेमध्येच ते राहणार आहेत. आता शनी महाराज वक्री होत आहेत म्हणजे नेमकं काय होतं? वक्री म्हणजे काय? तर एखादा ग्रह जेव्हा आपण पृथ्वीवरून पाहतो की ग्रह ज्या दिशेने भ्रमण करतात, तर ते ज्या दिशेने भ्रमण करतात त्याच्या विरुद्ध दिशेने त्यांचं भ्रमण चालू होतं. त्याला असं आपण म्हणतो की तो ग्रह वक्री झालाय. म्हणजे शनी महाराजांची नेहमीची जी दिशा आहे, जी भ्रमणक्रिया आहे, जी फिरण्याची दिशा आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने आता ते फिरणार आहेत. म्हणजे शनी महाराज आता वक्री होत आहेत, ते उलट दिशेने फिरतायत आता. मग ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलंय की जेव्हा शनी महाराज वक्री होतात तेव्हा त्याचा मानवी जीवनावर आणि घडणाऱ्या घटनांवर थोडा मोठ्या किंवा अधिक प्रमाणात त्याचा प्रभाव पडतो, तो जाणवतो. की शनी महाराज वक्री झाल्यामुळे घडणाऱ्या घटनांमध्ये बराचसा फरक जाणवलेला दिसतो. तर तो प्रभाव कसा पडतो शनी महाराज वक्री होताना? एक तर शनी महाराज, शनिदेव हे न्यायाचे प्रतीक आहेत. ते सूर्यदेवांचे पुत्र आहेत. ते न्यायाचे प्रतीक. न्याय म्हणजे त्यांच्या बाबतीत न्याय कसा होत असतो? तर हा माझ्या जवळचा का, हा माझा आवडतीचा का, हा माझा भक्त आहे का, हा माझा खूप जवळचा भक्त आहे का, असा कोणताही दुजाभाव त्याच्यामध्ये केला जात नाही. शनी महाराजांजवळ असं कोणतंही काय लाचलुचपत चालत नाही. तर तिथे पाहिलं जातं प्रत्येक व्यक्तीचं कर्म काय आहे, तुमचं कर्म काय आहे, त्या कर्मानुसार ते फळं देत असतात. जरी एखादी व्यक्ती शनी महाराजांची भक्त असेल, मानत असेल शनी महाराजांना, ते आर्ततेने द्यावाच की बाबा आता तूच न्याय कर या बाबतीत, तर ते न्याय करताना असा करतात की ठीक आहे, तू आणि ही व्यक्ती, ह्या दोन व्यक्ती आहेत, तुझं काय चुकलंय, या व्यक्तीचं काय चुकलेलं आहे. थोडक्यात एकदम पारदर्शक असतं ते. कोणताही दुजाभाव तिथे होत नाही. मग हा राशीचा परिणाम कसा दिसणार आहे? तर काही राशींना त्याचे शुभ परिणाम दिसणार आहेत की ज्या घटना घडणार आहेत त्या अतिशय छान, त्यांना हव्या तशा लाभदायक घटना घडणार आहेत. काही जणांना त्याचे थोडेसे अशुभ परिणाम जाणवणार आहेत. आता 13 जुलैपासून मीन राशीमध्ये ते वक्री होत आहेत. त्याच्यामुळे काही राशींना त्याची आर्थिक समस्या जाणवणार आहे, काहींना आरोग्याच्या समस्या जाणवणार आहेत, काहींच्या आयुष्यामध्ये काहीतरी अचानक बदल, काही चढ उतार, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही त्यांचे चढ उतार त्यांना जाणवणार आहेत. तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो सगळ्या राशींसाठी बनवला जाईल. बरेच जणांचं असं म्हणणं असतं की राशी सांगत जावा, तर आत्ताचा व्हिडिओ आपण सगळ्यांसाठी बनवतो आहे. हा व्हिडिओ कोणत्याही एका राशीसाठी नाही. आणि माझा प्रयत्न असेल 1-2 दिवसातच मी प्रत्येक राशीनुसार की शनी महाराजांचा कसा प्रभाव त्या राशीवर पडतोय, त्यांच्या वक्री होण्याचा प्रत्येक राशीनुसार मी व्हिडिओ बनवून नक्की टाकेल. आज आपण ऑल ओव्हर सगळ्यांचीच एनर्जी घेतोय. पुन्हा एकदा सांगते, आत्ता जो व्हिडिओ बनतोय तो प्रत्येक व्यक्तींसाठी आहे. ज्या ज्या व्यक्ती हा व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की शनी महाराज वक्री होत आहे, तर त्याचा परिणाम काय होतोय आपण पाहूयात की मानवी जीवनावर, मानवावर काय परिणाम होतोय. माझा प्रयत्न असेल लवकरात लवकर 12 राशींवर त्याचा कसा परिणाम होतोय त्याचे व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करेल. आणखीन एक सांगायची गोष्ट आहे, हो मी पुन्हा एकदा आठवण करून देते, आपले व्हिडिओ हे प्रत्येक राशींसाठी असतात. कुठल्याही राशीत ज्या वेळेस मी एका विशिष्ट राशीविषयी टाकते त्यावेळेस तिथे मेन्शन केलेलं असतं की या राशीसाठी हा व्हिडिओ आहे. जिथे मेन्शन केलेलं नाही तिथे सगळ्या राशींसाठी, बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा व्हिडिओ असतो. आणि दुसरं, करिअरच्या बाबतीत मला 2-3 कमेंट्स आल्यात. एक वैयक्तिक मेसेज आलेला आहे माझ्या व्हॉट्सअपला
ते थोडंसं नाराज झालेल्या मला दाखवलं की ताई ठीक आहे, अजूनही बरेच जण आहेत करिअरविषयी सांगणारे. एक सांगते तुम्हाला, करिअरविषयी मार्गदर्शन मी तरी करताना, करिअरचा विचार करताना काय करावं लागतं की समोरच्या व्यक्तीचं, तुमचं जे आपण म्हणतो अंकशास्त्रानुसार पण मी तो विचार घेत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्योतिषशास्त्राचा थोडासा आधार मी घेत असते की तुमच्या राशीमध्ये ते ग्रह कसे आहेत, तुमच्या कर्मस्थानामध्ये कोणते ग्रह आहेत, दशमस्थानामध्ये कोणते ग्रह आहेत, धनस्थानामध्ये कोणते ग्रह आहेत, ह्याला मी जास्त महत्त्व देते. तुम्ही जे काम करणार, जे कर्म करणार, त्याच्यातूनच तुम्हाला धन मिळणार असतं. मग तुम्ही कोणता व्यवसाय केला पाहिजे, कोणतं काम केलं पाहिजे, ही प्रत्येकाची वैयक्तिक एनर्जी, प्रत्येकाची वैयक्तिक ऊर्जा पत्रिका वेगळी असते. तर मला असं वाटतं की ज्यांना मार्गदर्शन हवं आहे, एक तर त्यांनी वैयक्तिक मार्गदर्शन घ्या, किंवा त्याचेही लवकरच माझं त्याच्यावर काम चालू आहे. प्रत्येक राशीनुसार ऑल ओव्हरच की त्या राशीच्या व्यक्तींनी काय काम केलं पाहिजे, असं करिअरच्या बाबतीत किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनाबाबतीत मी व्हिडिओ अपलोड करून टाकणार आहे. पण ते ऑल ओव्हर असणार आहे, त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही की या व्यक्तीने हेच करावं. त्याच्यासाठी थोडंसं त्या वैयक्तिक ऊर्जेचं एक तर कार्ड रिडिंग किंवा मग त्यांची पत्रिका, असंच ते काम करावं लागतं. प्रयत्न असा असतो प्रत्येकाला मदत करणं. मलाही वेळेला मर्यादा आहेत. असं वाटतं दिवस खूप थोडा आणि काम खूप जास्त, तरी माझे प्रयत्न असतात की जास्तीत जास्त व्हिडिओ करून मी तुमच्यापर्यंत पोचावं आणि तुम्हाला हवी ती माहिती मी द्यावी. आता आपण बघतो की शनी महाराज जर वक्री होणार आहेत तर त्याचा काय परिणाम होणार आहे वैयक्तिक जीवनावर. पुन्हा एकदा हा व्हिडिओ ज्या व्यक्ती बघताय त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. कुठल्याही वैयक्तिक राशीसाठी आत्ताचा व्हिडिओ नाही. शनी महाराज वक्री होत आहेत. शनी महाराज वक्री होत आहेत, त्याचे काय परिणाम होणार आहेत. आता आपण सगळ्यांची एनर्जी घेऊया. प्रत्येक राशीनुसार व्हिडिओ करायला तेवढा वेळही भरपूर द्यावा लागतो. शनी महाराज वक्री होत आहेत, त्याच्या मनुष्य जीवनावर, त्यांच्या घडामोडींवर काय परिणाम होतोय त्याचा. संधी खूप छान संधी समोर येताना दिसत आहेत. संधी सगळ्यांनाच नेहमीच पडत असतात. फक्त ज्यांना असा प्रश्न पडतो की तुम्ही सांगता फक्त, घडत तर काही नाही, त्यांना मग आलेल्या संधी तुम्ही बघताय की नाही इथपासून सुरुवात. 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड रिव्हर्समध्ये आले. व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड रिव्हर्समध्ये आलेलं आहे. मोठे बदल असतात, ह्या घडामोडी खूप मोठ्या असतात. जजमेंट, टावर मुवमेंटचं कार्ड सुद्धा रिव्हर्समध्ये आलेलं आहे. जजमेंटचं कार्ड तर येणारच, स्वतः न्यायदेवता आहेत ते, त्याच्यामुळे ते तर कार्ड येणारच. द वर्ल्ड, छान. द लवर्स, पाहूयात काय काय ऊर्जा आलेली आहे. टू ऑफ वॉन्ड्स, क्वीन ऑफ कप्स, 6 ऑफ वॉन्ड्स, एट ऑफ पेंटॅकल्स, 9 ऑफ वॉन्ड्स, 2 ऑफ swords, ace of pentacles, 5 of pentacles,
7 ऑफ सोर्ड्स, व्हील ऑफ फॉर्च्यून. हे कार्ड व्हील ऑफ फॉर्च्यून, एस ऑफ कप्स आणि लवर्सची एनर्जी आलेली आहे आज. टावर मुवमेंटचं कार्ड रिव्हर्समध्ये आलेलं आहे, सांगते मी. 7 ऑफ वॉन्ड्स, हेही कार्ड रिव्हर्समध्ये आलेलं आहे. पेज ऑफ कप्स, जजमेंट, न्याय. खूप मोठी काय म्हणतो आपण, एक ऊर्जा असते ही. 5 ऑफ वॉन्ड्स, द लवर्स, नाइट ऑफ पेंटॅकल्स, 9 ऑफ सोर्ड्स. बॉटमला आहे द वर्ल्ड. एखादं कालचक्र किंवा एखाद्या गोष्टीची परिपूर्णता होती. मग ती कोणती गोष्ट, कालचक्राचे दोन्हीही कोणते बदल येत आहेत, बदलच येत आहेत ना, फार मोठे बदल, फार मोठ्या घडामोडी असतात. हे बदल असे असतात की त्याच्यामुळे पूर्णच आयुष्य बदलून जातं. असे ते बदल असतात. ते तुम्ही किती स्वीकारताय, ते किती समजून घेताय आणि प्रत्यक्ष कशी कृती करताय ह्याच्यावर डिपेंड आहे. थोडंसं दुसऱ्या डेकमधून पण मी घेते थोडेसे कार्ड्स, अजून जास्त सांगता येईल मला तुम्हाला. शनी महाराज वक्री होत आहेत, तर त्याचे काय परिणाम होणार आहेत. एक्झिस्टन्स, वा, पहिलंच कार्ड खूप छान आलंय, द रायवल. न्यू व्हिजन, क्रिएटिव्हिटी, बियॉन्ड इल्युशन, खूप महत्त्वाचं कार्ड आहे हे. इंटेन्सिटी, चेंज. ऊर्जा कशी असते, आपण जसा प्रश्न विचारतो, 3 डेक्स आहेत, तिन्ही डेक्समधून तेच कार्ड आलेले. बदल, काय बदल होणार आहे, कुठली गोष्ट परिपूर्ण होणार आहे, कुठली गोष्ट संपणार आहे, कुठली गोष्ट ज्या संपलेल्या आहेत त्या नव्याने चालू होणार आहेत. थंडरबोल्ट, ते कार्ड याच्यामध्ये सुद्धा आलेले. प्लेफुलनेस, जास्त प्लेफुलनेस नाही, द लवर्स बॉटमला. खूप छान वाटतं मला हे कार्ड्स आल्यावर. एनर्जी तसं जर पाहायला गेली तर खूप छान एनर्जी. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर एनर्जी की जसं मी सांगितलं होतं, तो न्याय कसा होतो, त्याचे परिणाम कसे होतात. काही जणांचं असं म्हणतात, खूप वाईट शब्द वापरतात, ते मी वापरणार नाही, की त्यांच्यामुळे थोडं वाईटच घटना घडतात, मग ते असंच होतं. तसं नसतं. पूर्णतः तुमच्या कर्मावरच तो इफेक्ट जात असतो. माझ्याच बाबतीत का, मीच का असं केलं आहे ह्याचं उत्तर नसतं. ते आपल्याच हातून घडलेली कर्म असतात, ते भोग असतात ते. बरं, आत्ताची एनर्जी सांगते. आत्ताशी निगेटिव्ह नाहीच आहे, मी आधी निगेटिव्ह एनर्जी घेत असते, अगदी थोडीशी आहे ती घेऊयात आपण. ऑल ओव्हरच एनर्जी खूपच सुंदर एनर्जी आहे. बरं, जे आत्ता ज्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे असं बर्डन आले किंवा एखाद्या मानसिक त्रासातून, संकटातून, अतिशय दुःख, अतिशय वेदना, जो घडलेला पास्ट आहे, जो भूतकाळ आहे, अशा काही गोष्टी भूतकाळामध्ये घडलेल्या आहेत की त्याचा एक पस्तावा असतो मनुष्याला. त्याचं पस्तावा पण, त्यामुळे झालेलं नुकसान, की हे नुकसान मी कसं भरून काढायचं, या गोष्टी मी पुन्हा पूर्ववत कशा करायच्या. आणि ही एनर्जी असते की ते लोक विचार करतात, हे जे घडलंय की मी कुठे चुकलो, याचाच विचार फक्त त्यांच्या डोक्यात, की मी कुठे चुकलोय किंवा मी कुठे चुकली आहे, असं का झालं, इतके अडथळे,
का इतक्या आर्थिक नुकसानीला का सामोरं जावं लागलंय, कामांमध्ये अडथळे काय येत आहेत, द्विधा मनस्थितीमध्ये की या परिस्थितीमध्ये नक्की काय करायचं. तर या एनर्जीमध्ये जर तुमच्या हातून अशी काही चूक झालेली आहे की एखाद्या नात्यामधून तुम्ही बाहेर पडलेला आहात, जे हा व्हिडिओ बघतायत ते एखाद्या नात्यामधून तुम्ही बाहेर पडलेले आहेत, एखाद्या कामामधून की तुम्ही मिळून काही व्यक्ती तुम्ही मिळून काम करताय, पार्टनरशिपमध्ये काम करताय, एखादा बिझनेस करताय आणि तिथे तुम्ही दोघांनीही मिळून त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली होती, पण काही कारणास्तव तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलेले आहात. वायसे वर्सा ऊर्जा आहे हे, एक तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडलाय किंवा पार्टनर त्याच्यातून बाहेर पडलाय. आणि जी व्यक्ती बाहेर पडलेली आहे, जी व्यक्ती त्या अडचणींमध्ये राहिली आहे, त्या दोन व्यक्तींपैकी एक तर व्यक्ती अशी असेल की ती ते समोरचा थोडासा अंदाज घेऊन एक तर ती स्वतः बाहेर पडली की नाही मला आता हे करायचं नाही, जे राहिलंय तिचं नुकसान झालेलं आहे, तिच्यावर ते बर्डन आलेलं आहे, तिच्यापुढे त्या आर्थिक समस्या आहेत आणि इतकं स्ट्रेस आणि टेन्शन्समध्ये बरीच वर्ष ते पूर्ण स्टेबल करायला गेलेली आहेत. किंवा जी व्यक्ती बाहेर पडलेली आहे त्या व्यक्तीला बाहेर पडावं लागलं काही कारणांमुळे, अशी वायसे वर्सा ऊर्जा आहे इथं. तुमच्या हातून एखाद्या व्यक्तींनी काम नेलं असेल ते, किंवा मी तेच सांगते ही कामाची ऊर्जा थोडीशी स्ट्रॉंग आहे पैशांच्या बाबतीमध्ये. तुमच्यामुळे एखाद्याचं झालेलं आर्थिक नुकसान किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमुळे तुमचं झालेलं आर्थिक नुकसान, अशी एनर्जी आहे ही. तर तिथं आत्ता काय होणार आहे, जिथे वादविवाद झाले, भयानक वादविवाद झाले, नात्यांमध्ये वादविवाद झाले त्याच्यामुळे, तर जसं म्हटलं मी, जसं कर्म तसंच तुम्हाला किंवा त्या व्यक्तींना त्याचा न्याय, जे आपण म्हणतो की अशुभ आणि शुभ फळं, जे कर्म केलेलं आहे, ज्यांच्यामुळे आर्थिक नुकसान झालं आहे, ज्यांच्यामुळे ती मानसिक परिस्थिती त्यांना भोगावी लागली, अतिशय ताणतणाव, म्हणजे रात्र जागून काढलेल्या असतात विचार करून, अतिशय विचारांमुळे की कसं करायचं, काय करायचं, मी याच्यातून कसं बाहेर पडायचं, या एनर्जीमध्ये जर कोणी गेला असेल, त्या वेदना असतात त्या फार वाईट असतात, त्याच्यावर जजमेंट होते. त्या वेदना इतक्या की त्या एका व्यक्तीमुळे झालेलं नुकसान, आणि ते फक्त त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही, काय होतं त्याचे पूर्ण पडसाद त्या फॅमिलीवर पडतात, त्याच्या पूर्ण फॅमिलीवर. मग ते कोणाला भोगायला लागतं, त्या परिस्थितीतून पूर्ण फॅमिलीला भोगायला लागतं. त्याचं कुटुंबामधले त्यांची पत्नी असेल, किंवा जर पत्नी काम करत असेल तर पती असेल, त्यांची मुलं असतात, आणि मग त्यांच्याही मनातून तेही आक्रंदत असतात की काय चाललंय आमच्या पुढे, हे काय आणून ठेवले. आणि या टेन्शनमुळे एखाद्याच्या मानसिक स्थितीवर त्याचा त्रास होऊन, त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊन, काहीतरी दगाफटका जर झाला असेल त्याच्यातून टेन्शनमुळे, तर तेच थोडंसं रिफ्लेक्ट होणार. जेवढं नुकसान दिलेलं आहे त्याच्या कितीतरी पटीने, ते तेवढ्या स्पीडने त्याच्याकडे ते रिफ्लेक्ट तर नक्कीच होणार आहे. हा थोडासा एक नकारात्मक भाग झाला. आणि कार्ड्स असे आले, द लवर्सचं कार्ड आले. आज थर्ड पार्टी वगैरे असं काही नाही. ज्यांचे नातं असं होतं, प्रिय व्यक्ती, मग तुम्ही लग्नाच्या बंधनात असताल किंवा नसताल, पण ती प्रिय व्यक्ती की तुम्ही ठरवलं होतं, ज्यांनी ठरवलं होतं की आयुष्य पूर्ण बरोबर काढायचं, पण काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये अतिशय वादविवाद झाले, त्या दोघांमधली एखादी व्यक्ती सोडून निघून गेली. पुन्हा सांगते की अशा दोन व्यक्ती की ज्यांचं लग्न झालंय किंवा झालेलं नाहीये, ते त्या नात्याचा विचार करतायत. तर भूतकाळामध्ये, म्हणजे इथून मागे जर तसं काही झालेलं असेल, तर ते नातं पुन्हा नव्याने
पुन्हा ते नातं चालू येणार. ती व्यक्ती जर तुमच्यामध्ये काही दुरावा निर्माण झाला असेल, काही गैरसमज निर्माण झाले असतील, काही वाद निर्माण झाले असतील, आणि हे नातं असं की स्वतः ब्रह्मांडांनी तयार केलेलं ते नातं असतं. ती ही व्यक्ती असते की तुमच्यासाठी तीच व्यक्ती योग्य असते. अशी व्यक्ती जर तुम्हाला सोडून गेलेली असेल तर ती व्यक्ती पुन्हा नव्याने तीच तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार आहे. ही एक एनर्जी आहे. ती व्यक्ती नक्की त्याचा विचार करणार, पुन्हा फिरण्याचा, पुन्हा नव्याने ती सुरुवात करण्याचा, आणि होणार तर आहेच आहे. आता आपण सगळ्यात स्ट्रॉंग सकारात्मक एनर्जी जी आपण बघणार आहोत ती अशी बघणार आहोत की बरेच वर्ष झालं, काहींचे असे अनुभव आहेत की खूप वर्ष झालं, काही महिन्यांची एनर्जी आहे, पण एका ठिकाणी अशी वर्षांची एनर्जी दाखवते. 7 ते 8 वर्षांची अशी एनर्जी दाखवते. इतका मोठा काळ गेलेला आहे. या काळामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत, कर्तव्यांचं, जबाबदाऱ्यांचं ओझं आहे. काही व्यक्ती अशा भेटल्यात की त्या व्यक्तींमुळे अचानक नुकसान झालेलं आहे त्याच्यातून, पण त्याच्यावर फक्त विचार करत न बसता, दुःखी कष्टी न होता काय केलेलं आहे, ज्या व्यक्तींनी त्या परिस्थितीतून उठून अतिशय जीवतोड मेहनत केलेली आहे. ती मेहनत करताना पण असंख्य अडचणी आल्या, अडथळे आले, सहजासहजी ती कामं झाली नाहीत. काही गोष्टी अशा झाल्या की अचानक म्हणजे अगदी संपुष्टात आल्या. काही गोष्टी अगदी कोसळून गेले. ते कधी कधी असं होतं की माझं सगळंच उद्ध्वस्त झालं, काम, माझं घर, संसार, म्हणजे सगळ्यावरच त्याचा परिणाम झाला. असं झालं की सगळंच संपलं, आता काहीच राहिलं नाही, जवळपास शून्य झालो, थोडंसं कर्जबाजारीपणा झाला. इतकी अवस्था आल्यानंतर त्यातून मेहनत करून, त्यातून मार्ग काढून, आहे त्या परिस्थितीचा विचार करून की आपल्याला हे कसं करता येईल, ज्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे, कुठल्याही अडथळ्यांना, कुठल्याही अडथळेच, ते कामांमध्ये कितीही अडथळे आले तरी त्याला न डगमगता काम करत राहिले, प्रामाणिकपणे अतिशय कष्ट करत राहिले. अशा व्यक्तींच्या बाबतीत आता काय होणार आहे, जे काही ब्लॉकेजेस होते, जे काही अडथळे, बऱ्याच जणांचं असं होतं की मी कुठलंही काम करायला जातोय, मी कोणतंही काम करायला जातीये किंवा जातोय तर त्याच्यामध्ये अडथळेच होत आहेत, माझं कुठलंच काम सरळसोट होत नाहीये, कुठलं माझं पैशाची कामं होत नाही, खूप नुकसान होतंय. तर त्यांच्या बाबतीत असं रिलीफ आहे आत्ता की ते अडथळे पूर्ण निघून जातील तुमच्या कामातले. पण त्याच्यासाठी जी आत्तापर्यंत तुम्ही मेहनत घेतलेली आहे तशीच मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. ते कष्ट तसेच तुम्हाला चालू ठेवायचे आहेत. त्याचं फळ तुम्हाला इतकं सुंदर मिळते की ज्या गोष्टीवर, ज्या कामावर तुम्ही कष्ट करताय त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला अपेक्षा होती, किंवा एक माणसाला माहिती असतं आपण हे काम केल्यानंतर आपल्याला एवढं एक आर्थिक फायदा होणार आहे, आपल्याला एवढे पैसे मिळणार आहे, किंवा आपल्याला एवढं यश, एवढी प्रसिद्धी किती मिळणार आहे, एवढं काम केल्यानंतर इतकं मिळणार आहे, हे प्रत्येकाला माहिती असतं. तर तुम्हाला जितकी अपेक्षा होती की मला एवढंच मिळणार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने ते तुम्हाला मिळणार आहे. अतिशय ही इतकी सुंदर एनर्जी आली आणि पहिल्यांदाच आलेली आहे. तुमचं काम बघून, तुमची मेहनत बघून काही जणांना इतक्या सुंदर संधी येत आहेत. या प्रत्येक संधींचा फायदा घ्या. खूप कामाच्या बाबतीत तर आहे, जे ही संधी नात्याच्या बाबतीत आहे, जिथे दुखावली गेली, दुरावली गेली, ती मनत तुटली काही कारणाने, त्याच्यामध्ये वादविवाद झाले, भांडणं झाले, दुरावा निर्माण झाला, एकमेकांपासून लांब गेलेले आहेत, त्यांच्यासाठीही पुन्हा नव्याने ते नातं चालू होण्याची पूर्णतः मानसिकदृष्ट्या तो जो आनंद असतो तो आनंद तुम्हाला भरभरून मिळणार आहे. आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्यांची इच्छा आहे मला पूर्ण देश फिरायचा आहे, मला देश परदेशात गमन करायचं आहे, माझा व्यवसाय तेवढा मला वाढवायचा आहे पूर्ण, बऱ्याच जणांचं असं असतं. अशा लोकांची जी म्हणजे खूप मोठी स्वप्न असतात ही, नक्कीच त्याही बाबतीत तुम्हाला
संधी खूप चांगल्या चालून येणार आहेत. जी तुमची इच्छा आहे की देश परदेशात, विदेशात किंवा काही जण म्हणतात की गावोगावी, म्हणजे थोडक्यात की सगळीकडे माझ्या कामाचा विस्तार व्हावा, मला प्रत्येक ठिकाणी पोचायचे, प्रत्येक ठिकाणी माझं काम पोचलं पाहिजे. तर अशी तुम्हाला जर ज्या ज्या व्यक्तींना परदेशात जायचं आहे शिकण्यासाठी, काही विद्यार्थी आहे, काहींना करिअर करायचं आहे, कामाच्या संदर्भात जायचं आहे, तर त्यांना अशा संधी या कालावधीमध्ये मिळणार आहेत. मी सांगितलं की मी नक्की लवकरात लवकर प्रत्येक राशींवर सेपरेट व्हिडिओ बनवून टाकते. ही एनर्जी आता मलाही उत्सुकता आहे की कळायला पाहिजे कोणत्या राशींसाठी काय संधी आहेत ते. असं जरी असलं तरी तुमचं कर्म किंवा आपलं जे काय, कोणाचं काय कर्म आहे, तुम्ही किती प्रामाणिकपणे खरंच किती मेहनत करताय, किती एफर्ट्स देताय की तुमच्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण व्हावी, त्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. समोर येणाऱ्या संधींचा तुम्ही कशा प्रकारे फायदा करून घेताय, त्या संधीकडे कोणत्या दृष्टीने बघताय. काही जण आलेल्या संधींकडे फक्त बघत बसतात. जर असं झालं की नाही, विचारच करतोय, अजून समोरून एखादं नातं येत आहे, समोरून एखादी व्यक्ती येते, ती पुन्हा तुमच्याकडे येते, नव्याने येते, एखादी नवीन व्यक्ती येते, पण तुम्ही त्याच्याकडे बघताय कसे काय आहे हे बघण्यातच चाललेलं आहे सगळं. तो जो काळ त्यांनी भरभराटीचा दिलाय तो फक्त विचार करण्यातच चाललाय. ठीक आहे, मला जायचं, तयार आहे, तुमच्याकडे तेवढं ज्ञान आहे, तेवढे अनुभव आहेत, तुम्ही परिपूर्ण तयार आहात, पण तुम्ही फक्त विचारच करताय की मी कसं जायचं, मी जायचं का नाही, करायचं का नाही. या विचारामध्येच तो जो एक महत्त्वाचा काळ असतो, तो जर काळ त्या विचारांमध्येच गेला तर त्याच्यातून जे आउटपुट येणार आहे, की मी जे म्हणते की तुम्हाला भरभरून यश मिळणार आहे, की जे तुमच्या विचारांच्या परे आहे, असं यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. तर फक्त विचार करत बसल्यावर ते यश तुम्हाला मिळणार नाही. ज्यांना असं वाटलं की सगळं संपलंय आता नाही, त्यांच्या पण आयुष्यात पूर्णतः भरभराट होणार आहे. या कालावधीमध्ये एक करायच्या काही गोष्टी आहेत, जी स्पंदनं जी नेहमीच माझ्यासमोर येतात, आजही ती आलेली आहेत. हो, जी लोक बंधनात होती, अशी बांधलेली होती की काय, मी काय करायचं, अशी द्विधा मनस्थिती होती, अतिशय दुखावलेल्या अवस्थेमध्ये होती, तर त्या लोकांना अशी संधी की हां, आता तुम्ही बाहेर पडा. ज्यांना कोणा मानसिक वेदना झालेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा त्याच्यातून बाहेर यायच्या संधी आहेत. ज्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे त्यांच्यासाठी सुद्धा त्या संधी आहेत. त्या तुम्ही तुमच्या कृतीतून आता कसं घेताय, किंवा असं होत नाही की चला आत्ता ते वक्री झालेत मग आत्ता मी माझ्यात बदल करणार आणि नाही. हो, अजूनही वेळ आहे, पण त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत तुम्ही काय कर्म केलं आहे त्याचं फळ तुम्हाला आत्ता मिळणार आहे. हे असं नाही आहे की आत्ता लगेच मी केलंय. म्हण तूप खाल्लं की रूप येतं. मी दूध आणलंय का कच्चं, मग ते तापवलंय का छान, मग त्या सायट्याचं विरजण केलंय का, मग त्याचं मी दही लावलंय का, मग ते छान ते दही त्याचं पूर्ण ती प्रोसेस बनल्यानंतर ते पूर्ण ताकदीने घुसळून मी त्यातलं लोणी काढून ते कढवून मग मी त्याचं तूप बनवलेलं आहे. आणि आता वेळ आहे ते बनवलेलं, ती जी मी प्रोसेस केली आहे ती आत्ता वेळ आहे की ते तूप मी खायचंय. वा हो, हीच प्रोसेस आहे. त्या कालावधीपासून आत्तापर्यंत जे काही तुम्ही कर्म केलं आहे थोडक्यात त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. हे करत असताना ज्या बंधनात होतात, ज्या व्यक्ती एखाद्या नुकसानीतून, एखाद्या संपलेल्या गोष्टीतून बाहेर पडतात, ते कार्ड रिव्हर्स आले म्हणजे ते जे काही नुकसान झाले ते पूर्णतः भरून येते, समृद्धी येते. ज्यांना अपेक्षा आहेत अशी 3 कार्ड्स आलेली आहेत. काहींना नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी एक उच्च पदावर, जेव्हा तुम्ही उच्च शिक्षित असता त्या लेवलचं शिक्षण तुम्ही घेतलेले आहेत, परिपूर्ण आहे, तसं कार्ड आलेलं आहे की तुम्ही परिपूर्ण ज्ञान आहे. याचा अर्थ ज्यांचं शिक्षण झालं आहे, थोडक्यात आपण मुलांचं धरूयात की करिअरचं ते आता बघतायत. तर जे मी सांगितलं परदेशात जात आहेत तर त्यांना त्याही संधी, पण तुम्ही किती एफर्ट्स घेताय त्याच्यावर अवलंबून आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, नोकरीच्या संदर्भामध्ये
जर काहींना उच्च पदावर नोकरी पाहिजे, एखादं पद असेल किंवा आपण म्हणतो गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी काही जण बघत असतील, तर तुम्ही जो काही अभ्यास केलाय, ज्ञान, आता परीक्षा, पण त्याच्यातून जर तुम्ही मेहनत केली असेल, अतिशय परिश्रम घेतले असेल, प्रामाणिकपणे तो अभ्यास केला असेल, तर नक्कीच या पदावर पोचणारे पण आहेत. जे मॅनिफेस्ट केलेले आत्तापर्यंत तुम्ही श्रम घेतलेले आहेत की नाही मला या पदावर जायचंय, असं नाही की फक्त सरकारी नोकरीच, पण आहेत ते सुद्धा थोडेसे थोडीशी नाही म्हणजे बऱ्यापैकी ती एक ऊर्जा आहे. पण चांगल्या पदावर तुम्ही जाणार, नक्की जाणार. कोण जाणार? की ज्यांचं परिपूर्ण ज्ञान आहे, तेवढा अभ्यास तुम्ही केलेला आहे, त्याच्यामध्ये झोकून देऊन तुम्ही तो अभ्यास केलेला आहे. आत्तापर्यंतच्या काळामध्ये जी व्यक्ती अशी पूर्ण झाली की आत्ता माझ्याकडे सगळं आहे, सगळं आहे म्हणजे काय आहे? अनुभव आहेत आत्तापर्यंतचे. त्या कणखर कठीण परिस्थितीतून जातानाचे अनुभव माझ्याकडे आहेत. मी ज्ञान घेतलेलं आहे. ज्यांना की मला एका उच्च पदावर काम करायचं आहे, मला परदेशात जाऊन काम करायचं आहे, मला माझ्या कामाचा विस्तार वाढवायचा आहे, मला देशभ्रमण करायचं आहे, पण त्याच्यासाठी मी आत्तापर्यंत अतिशय मेहनत घेतलेली आहे, खूप अभ्यास केलेला आहे. ते परिपूर्ण ज्ञान आणि अनुभव आत्ता माझ्याजवळ आहे की हो, मी ते माझ्या स्वबळावर करू शकतो किंवा करू शकते. असं ज्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण झालेलं आहे, त्या व्यक्तींना नक्कीच त्या गोष्टी मिळतील. आता दोन गोष्टी कुठल्या सावधगिरीच्या थोड्याशा 2-3 गोष्टी म्हणजे अशा आहेत की हो, तुमच्यामध्ये क्रिएटिव्ह व्यक्ती आहात, तुम्ही मेहनती व्यक्ती आहात, तुम्ही तुमच्या स्वबळावर स्वकर्तृत्वावर तुम्ही आता इथपर्यंत आलेला आहात. तर या गोष्टींचा कुठेतरी एक प्रकारचा गर्व किंवा अहंकार जे दिवस बदलत आहेत त्याच्यामध्ये तो अहंकार तुमच्यामध्ये येता कामा नये की बघा तुम्ही मला असं केलं होतं ना, आता मी काय करतोय. नाही, त्याच्यासाठी आपण नाही करत आहे. तुमचा वैयक्तिक विकास व्हावा, तुमची वाढ व्हावी, समृद्धी व्हावी, याच्यासाठी तुम्ही केलेलं आहे. तर तो गर्व किंवा अहंकार त्या मोडमध्ये तर तुम्हाला अजिबात नाही जायचं आहे. दुसरी गोष्ट, हो, तुम्ही एखाद्या बंधनातून एखाद्या परिस्थितीतून तुम्ही मोकळे होऊन बाहेर पडताय. याचा अर्थ असा नाही की खूप सुसाट वेगाने सुटलाय. आता अशी मानसिक अवस्था अशी अजिबात होऊन देऊ नका की काहीच विचार नाही, की फक्त पुढंच जायचं आहे एवढंच माहिती आहे. हो, नक्की जायचं आहे पुढं, पण प्रत्येक पाऊल टाकताना एखादा निर्णय घेताना थोडंसं थांबायचं नाही आहे, पण थोडंसं काही क्षण विचार करून मग तुमचं काम पुढे जाऊ देत. तर ही एक ऊर्जा आहे. आणि एक अशी स्ट्रॉंग ऊर्जा आहे की अजूनही काही व्यक्तींना तुम्ही जे बघताय की या व्यक्तींनी मला असंच केलेलं आहे, ही परिस्थिती अशीच आहे, म्हणजे जे तुमच्या नजरेला दिसतंय किंवा तुम्ही असं ठरवलंय की त्याच्या पलीकडे बघायचंच नाहीये मला, की जे समोर आहे तेच खरं आहे आणि त्याच्यावरच तुम्ही चाललेला आहात. आता किती व्यक्ती या एनर्जीमध्ये आहेत बघा. हे नात्यांच्या बाबतीत पण आहे, कामाच्या बाबतीत पण आहे, की नुसतंच बघतायत त्याच्याकडे, नाही ह्याच्या पुढं काहीच नाही, मी इतके प्रयत्न करतोय पण मला काही मिळतच नाही. जे आहे तिथपर्यंत अजून तुम्ही पोचलेलाच नाहीये, तुमची नजर तिथं जातच नाहीये. तुमचे काम, तुमचं एफर्ट्स कुठेतरी कर्म तुमचं कमी पडतंय, तिथं काहीतरी राहतंय तुमच्या हातून. ही एक एनर्जी आत्ता आलेली आहे. तुम्ही फुल स्पीडने चाललाय, तुमचं ध्येय तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे ते माहिती आहे, तुमचे परिश्रम आहेत कठोर, पण काही गोष्टी तुमच्या लक्षात येत नाही आहेत अजूनही. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्याही थोडंसं की काय राहतंय आपल्या हातून, तिथे थोडक्यात असं की नशिबाला दोष देण्यापेक्षा की काय माझ्या पुढं मी एवढं करतोय किंवा करते ते होतच नाहीये, तर या एनर्जीमध्ये नाही जायचं. काय राहतंय, कुठली गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये, याच्यावर फोकस करा. ही खूप मोठी ऊर्जा याच्यातून आलेली आहे. आत्ता तुमच्यासमोर सगळं आहे, फक्त तुमचा फोकस कसा राहणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय बघायचं आहे, तुमचा दृष्टिकोन तुम्हाला कसा ठेवायचा आहे, तुम्हाला काय विचार करायचे आणि काय मॅनिफेस्ट करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही काय मॅनिफेस्ट करताय. जे मी आत्ताच सांगितलं की तुम्ही कोसताय का फक्त की माझ्या बाबतीत हेच घडलंय, का मी असाच, का मी अशीच का, नाही.
मी इतके काम करते, मी एवढे परिश्रम करते, तर जे मला हवंय ते का नाही मिळत आहे, मी कुठं कमी पडतीये, बरोबर. ते का होतंय हा का काढून टाका आणि मी कुठे कमी पडतीये किंवा मी कुठे कमी पडतोय या प्रश्नाचं उत्तर शोधा. हा प्रश्न त्यांना विचारा, ते नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. अतिशय सुंदर एनर्जी आहे. मला तर कुठेच वाईट एनर्जी दिसत नाही. वाईट एनर्जी एका ठिकाणी दिसली की ज्या व्यक्तींमुळे खूप नुकसान झालेलं आहे त्या व्यक्तींना होत. जसं कर्म तसं फळ तर भोगावं लागणारच. भेटूयात लवकरच. सगळ्या राशींचे व्हिडिओ करते, पण एक सांगते, सगळ्या व्यक्तींसाठी अतिशय सुंदर एनर्जी आहे. खूप महत्त्वाचा संदेश शनी महाराजांनीच दिले असं माना, की का काढून टाका आणि काय राहतंय माझ्या हातून हा प्रश्न विचारा, तुम्हाला नक्की त्याचं उत्तर मिळेल.